मी दीपाली, बालविश्व मराठी बेबी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आपल्या सर्वांना माहिती आहे की वाढत्या वयामध्ये बाळाने किंवा लहान मुलाने दूध पिणं हे किती जास्त महत्त्वाचं आहे, कारण दुधामध्ये भरपूर असं प्रोटीन आहे, भरपूर असं कॅल्शियम आहे, ज्यामुळे या वयामध्ये बाळाचे जे काही हाडं आहेत हे स्ट्रॉंग होण्यासाठी, बाळाला शांत झोप लागण्यासाठी, बाळाचं वजन वाढण्यासाठी, इम्युनिटी वाढण्यासाठी, बाळाच्या हाडांमध्ये स्ट्रॉंगनेस येण्यासाठी आणि बाळाचे जे काही शारीरिक विकास आहे, वाढ आहे ही योग्य पद्धतीने होण्यासाठी प्रत्येक घरामध्ये आई ही लहान बाळाच्या किंवा लहान मुलांच्या मागे दुधाचा ग्लास घेऊन धावत असते। यामध्ये चॅनलवरती आपण एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये मी काही असे बेस्ट फूड कॉम्बिनेशन सांगितले होते की जे तुम्हाला दुधासोबत बाळाला द्यायचे आहेत, ज्यामुळे दुधाचे जे गुणधर्म आहेत हे 10 पटीने जास्त वाढतात आणि बाळाला त्याचा फायदा सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये मिळायला मदत होते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत असे काही पदार्थ की जे पदार्थ तुम्हाला चुकून सुद्धा दुधासोबत लहान बाळांना किंवा लहान मुलांना द्यायचे नाहीत। हे जे पदार्थ आहेत हे जर तुम्ही बाळाला दुधासोबत देत असाल तर दुधाचा म्हणावा तेवढा बाळाला फायदा होत नाही, शिवाय आरोग्याच्या खूप साऱ्या समस्या सुद्धा वाढायला मदत होते। कोणते असे पदार्थ आहेत की जे तुम्हाला दुधासोबत देणं टाळायचं आहे हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा। चॅनलला नवीन असेल, आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील। वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे। आयुर्वेदामध्ये दुधाला अमृत म्हणून संबोधलेलं आहे आणि हे तेवढंच योग्य सुद्धा आहे। लहान बाळांच्या किंवा लहान मुलांच्या बाबतीमध्ये त्यांच्या वाढीच्या वयामध्ये बाळ जर पुरेशा प्रमाणामध्ये दूध पित असेल तर बाळाची वाढ किंवा विकास हा योग्य पद्धतीने व्हायला, झपाट्याने व्हायला मदत होते। काही असे पदार्थ असतात की जे पदार्थ तुम्हाला दुधासोबत देणं हे स्ट्रिक्टली टाळणं गरजेचं असतं, पण नकळत आपण हे पदार्थ बाळाला देत असतो आणि मग त्यामुळे दुधाचा म्हणावा तेवढा फायदा बाळाला होत नाही। बऱ्याचदा तुमच्या मला या कमेंट्स येतात की बाळ हा व्यवस्थित खातो, बाळ हा दूध सुद्धा व्यवस्थित पितो, पण तरी सुद्धा बाळाचं वजन वाढत नाही, बाळाची इम्युनिटी लो आहे, बाळाची हाडं मजबूत नाहीयेत, बाळाला अजून दात आले नाहीत किंवा बाळ हा स्वतःहून उभा राहू शकत नाही, चालू शकत नाही। या सगळ्या गोष्टींच्या मागे कुठे ना कुठे या आपल्या ज्या चुका आहेत या कारणीभूत असतात। कोणते असे पदार्थ आहेत की जे तुम्हाला स्ट्रिक्टली दुधासोबत द्यायचे नाहीत? यामध्ये सगळ्यात पहिला पदार्थ आहे तो म्हणजे मीठ। मीठ हे डायरेक्टली तर आपण कधीच दुधासोबत देत नाही, कारण दुधामध्ये जर मीठ पडलं तर ते दूध फुटतं किंवा ते दूध खराब होतं, हे आपल्याला माहिती आहे। पण बऱ्याचदा आपण मिठाचे जे काही पदार्थ आहेत हे दुधासोबत कंबाईन करत असतो, म्हणजे दुधासोबत बाळाला चिप्स देणं, दुधासोबत बाळाला खारवलेले पदार्थ देणं, दुधासोबत बाळाला फरसाणा देणं, मिठाची चपाती बाळाला देणं, या सगळ्या गोष्टी होत असतात आणि त्यामुळे या दुधाचा म्हणावा तेवढा फायदा बाळाला होत नाही। तसंही आपण पहिल्या 1 वर्षापर्यंत आणि त्यानंतर सुद्धा जेवढं कमी शक्य होईल तेवढं कमी बाळाच्या आहारामध्ये मीठ देणं हे रिकमेंड करतो। त्यामुळे तुम्हाला स्ट्रिक्टली दुधासोबत तर मिठाचा समावेश करायचाच नाही। या व्यतिरिक्त आहारामध्ये सुद्धा मिठाचं जास्त प्रमाण हे असायला नको, कारण मिठामुळे बाळाच्या किडनीवरती ताण येतो, भविष्यामध्ये बाळाला किडनीचे आजार होऊ शकतात, बीपीचा त्रास होऊ शकतो, बाळाचं हृदयाचं जे आरोग्य आहे हे ढासळू शकतं। या सगळ्या गोष्टी भविष्यामध्ये टाळण्यासाठी दुधासोबत कधीही तुम्हाला मीठ द्यायचं नाही। जेव्हा आपण बाळाला खीर बनवतो तर त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालतो, ज्यामुळे बाळाला चव येते आणि त्यानंतर वरून त्यामध्ये दूधही घातलं जातं, किंवा दूध चपाती तुम्ही बाळाला देता ज्यामध्ये चपातीमध्ये ऑलरेडी मीठ घातलं जातं। तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या तुम्हाला स्ट्रिक्टली टाळायच्या आहेत। आता व्हिडिओच्या शेवटी मी हेही सांगणार आहे की कुणाच्या बाबतीमध्ये हे चालू शकतं किंवा कोणत्या केसमध्ये कधीपासून तुम्ही हे जे कॉम्बिनेशन्स आहेत हे थोड्याफार प्रमाणामध्ये देऊ शकता, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। दुसरं जे कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे दुधासोबत गूळ देणं। दूध आणि गूळ जेव्हा आपण एकत्रित शिजवतो त्यावेळी सुद्धा दूध फुटतं, कारण हे जे कॉम्बिनेशन आहे हे कॉम्बिनेशन आपल्या आरोग्यासाठी सुद्धा तेवढंच घातक आहे। बाळासाठी जेव्हा तुम्ही दुधातली खीर बनवत असता तर त्यावेळी एकतर गूळ सगळ्यात शेवटी ऍड करा किंवा दूध सगळ्यात शेवटी ऍड करा आणि त्यानंतर ते उकळू नका किंवा त्यानंतर ते शिजवू नका। जर तुम्ही अशा पद्धतीने गूळ आणि दूध एकत्रित करत असाल तर त्याचा परिणाम तेवढा जाणवणार नाही, पण दूध आणि गूळ तुम्ही एकत्रित करून शिजवून ते बाळाला देत असाल किंवा नेहमीच दूध आणि गूळ तुम्ही एकत्रित करून बाळाला जास्त प्रमाणामध्ये देत असाल तर त्यावेळी सुद्धा बाळाला त्याचा त्रास हा होऊ शकतो। गुळाऐवजी तुम्ही दुधासोबत खडी साखर वापरू शकता, जे लहान मुलांसाठी ठीक आहे, किंवा खजूरचं सिरप घालू शकता, ते सुद्धा योग्य आहे, किंवा एखाद्या गोड पदार्थांची जी काही प्युरी आहे ही सुद्धा तुम्ही दुधासोबत ऍड करू शकता। त्यानंतरचं पुढचं जे कॉम्बिनेशन आहे जे तुम्हाला स्ट्रिक्टली अवॉइड करायचं आहे ते म्हणजे दूध आणि आंबट गोड फळं। आयुर्वेदामध्ये सुद्धा हे कॉम्बिनेशन टाळणं अपेक्षित आहे असं सांगितलेलं आहे। दुधासोबत संत्री आहे, आवळा आहे, मोसंबी आहे, पायनॅपल आहे किंवा अजून जे काही आंबट गोड फळं आहेत यांचं
जे काही सेवन आहे हे करणं तुम्हाला टाळायचं आहे. याचे मिल्कशेक्स तर अजिबातच बनवायचे नाहीत, पण हे वेगळे वेगळे सुद्धा तुम्हाला आहारामध्ये घ्यायचे नाहीत. दूध पिल्यानंतर अर्ध्या तासानंतर तुम्ही ही जी काही फळं आहेत हे खाऊ शकता किंवा फळं खाल्ल्यानंतर अर्ध्या तासाने दूध तुम्ही हे पिऊ शकता, परंतु हे एकत्रित तुम्हाला घेणं हे स्ट्रिक्टली अवॉइड करायचं आहे. आंबा हे एकमेव असं कॉम्बिनेशन आहे की जे आयुर्वेदामध्ये सुद्धा मान्य आहे आणि जे तुम्ही दुधासोबत घेऊ शकता. बऱ्याचदा तुमचं हे कन्फ्युजन असतं की दुधासोबत कोणतीच फळं घ्यायची नाही. कोणतीच फळं असं नाही, दुधासोबत फक्त आंबट गोड फळं तुम्ही घेणं किंवा बाळाला देणं हे टाळायचं आहे. यावरती आपला एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा आहे की कोणते कॉम्बिनेशन्स, फूड कॉम्बिनेशन्स आहेत हे आयुर्वेदामध्ये टाळणं सांगितलेलं आहे किंवा त्याचा बाळावरती काय परिणाम होतो. तर तो व्हिडिओ आतापर्यंत तुम्ही पाहिला नसेल तर इथे वरती तुम्हाला त्याची लिंक मिळेल, तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि हे जे सगळे फूड कॉम्बिनेशन्स आहेत हे चेक करू शकता. यानंतर पुढची आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे दुधासोबत तुम्हाला नॉनव्हेज खाणं किंवा बाळाला देणं हे अवॉइड करायचं आहे. हे जे दोन्ही पदार्थ आहेत म्हणजे दूध आणि नॉनव्हेज असेल किंवा दूध आणि फळं आहे किंवा दूध आणि गूळ आहे, हे सगळे जे काही पदार्थ आहेत हे जर एकत्रित बाळाच्या, लहान मुलांच्या आहारामध्ये आले तर यामुळे बाळाचं डायजेशन हे बिघडू शकतं. बाळाची जी पचन शक्ती आहे ही कमकुवत होऊ शकते आणि जेव्हा बाळाची पचन शक्ती ही वीक होते तर त्यावेळी बाळाने जे खाल्लेलं आहे हे बाळाच्या अंगी लागत नाही. जरी बाळ पुरेशा प्रमाणामध्ये खात असेल, व्यवस्थित खात असेल, तरी सुद्धा त्यामध्ये जे पोषक घटक आहेत हे बाळाच्या शरीरामध्ये ऍब्सॉर्ब केले जात नाही, ज्या कारणामुळे बाळाचं वजनही वाढत नाही, बाळाची इम्युनिटी बूस्ट होत नाही आणि बाळाला त्याचा म्हणावा तेवढा फायदा दिसत नाही. काही मुलांचं डायजेशन हे अतिशय मॅच्युअर असतं, काही जरी खाल्लं तरी त्यांना काही होत नाही. ज्या मुलांची इम्युनिटी स्ट्रॉंग आहे अशा मुलांना सुद्धा तुम्ही हे जे कॉम्बिनेशन्स आहेत देऊ शकता. पण जर तुम्हाला 100% दुधाचा रिझल्ट हवा असेल तर या गोष्टी टाळणं हे आवश्यक आहे. हे सगळे पदार्थ तुम्ही बाळाला देऊ शकता, पण या दोन पदार्थामध्ये ऍटलिस्ट अर्धा तासांचा गॅप हा असायला हवा. सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय. सी यू सून विथ न्यू टॉपिक.